नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड CET 2026 अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि कोचिंग देखील आपल्या चॅनलवरती मोफत दिलं जातं. तर NAP 2020 सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आणि 2 व्हिडिओमध्ये NAP म्हणजे शैक्षणिक धोरण जे आहे, नवे शैक्षणिक धोरण, तर याला कव्हर करण्यात आलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. प्रश्न सराव अतिमहत्त्वाचा आहे, तो देखील पाहून घ्या. MH B.Ed CET संदर्भातल्या शैक्षणिक धोरण जे आहे तर पाहू शकता की NAP 2020 हे 21व्या शतकातील कितवे शैक्षणिक धोरण आहे. ऑप्शन पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की NAP 2020 हे 21व्या शतकातील ऑप्शन क्रमांक अ पहिले शैक्षणिक धोरण आहे. कारण का लक्षात घ्या, NAP 2020 हे शैक्षणिक धोरण लक्षात घ्या, सगळ्यांना माहिती पाहिजे, 29 जुलै 2020 रोजी लक्षात घ्या अंमलात आणलं गेलं, जाहीर झालं आणि ते 21व्या शतकातील पहिले धोरण म्हणून ओळखलं जातं. 29 जुलै ही तारीख सगळ्यांना माहिती पाहिजे. 29 जुलै 2020 रोजी हे NAP शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे. प्रश्न दुसरा, NAP 2020 ने कोणत्या वर्षीच्या धोरणाची शैक्षणिक धोरणाची जागा घेतली? 1968, 1992, 1986, 2005. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 1986. तर यामध्ये महत्त्वाचं की यापूर्वी शैक्षणिक धोरण 1986 जे आले होते, ज्याच्यामध्ये 1992मध्ये बदल करण्यात आला होता. सगळ्यांना माहितीच आहे की 92मध्ये बदल झाले आणि तब्बल 34 वर्षांनंतर NAP 2020 हे नवं शैक्षणिक धोरण आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क 1986च्या धोरणाची जागा NAP 2020 ने घेतलेली आहे. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक अ मनुष्यबळ विकास मंत्रालय, ऑप्शन क्रमांक ब कौशल्य विकास मंत्रालय, ऑप्शन क्रमांक क बाल कल्याण मंत्रालय, ऑप्शन क्रमांक ड समाज कल्याण मंत्रालय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय. तर हे जे नाव आहे ते बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात आलेलं आहे. कारण का शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी MHRD, सगळ्यांनी लक्षात असलं पाहिजे की MHRD जी संस्था आहे तर या संस्थेचं नाव बदलून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालय करण्यात आलं. मनुष्यबळ विकास मंडळ म्हणजेच MHRD याचं नाव बदलून एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजेच मिनिस्ट्री एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालय असे करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक अ बरोबर. प्रश्न चौथा आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 कोणत्या समितीच्या शिफारसींवर तयार करण्यात आलेली आहे? यशपाल समिती, डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती, कोठारी समिती, मुदलियार समिती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती. तर यांनी शिफारस केलेली आहे. तर या शिफारसींवर NAP 2020 अवलंबून आहे. कारण का सगळ्यांना माहितीच आहे की प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हा मसुदा तयार करण्यात आला पॉलिसी NAP 2020चा आणि यांच्या शिफारसीवरतीच ही एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 तयार करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक ब अचूक उत्तर आहे. प्रश्न पाचवा, NAP 2020 नुसार केंद्र आणि राज्यांनी शिक्षणावर एकूण GDPच्या किती टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर याच्यामध्ये लक्षात घ्या की ऑप्शन क्रमांक 4%, 6%, 5%, 10%. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 6%. कारण कोठारी आयोगाच्या जुन्या शिफारशींची अंमलबजावणी करत असताना शिक्षणावरील सार्वजनिक गुंतवणूक आहे ती वाढवण्यासाठी हे जे लक्ष आहे ते लक्ष आहे. यानुसार 6%नी शिक्षणावरील खर्च देशातील ज्या अनेक राज्य आहेत तर त्यांचा शिक्षणावरील खर्च 6% असला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न सहावा, शालेय शिक्षणामध्ये 100% स्थूल नोंदणी प्रमाण त्याला GER असे म्हणतात कोणत्या वर्षापर्यंत गाठण्याचे लक्ष आहे? 2025, 2040, 2030, 2035. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क
2030, कारण का शालेय शिक्षणाचे सार्वत्रिकरण करून सर्व मुलांना शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यासाठी हे 100% GRची स्थूल नोंदणी जी आहे तर ती 2030 पर्यंतची आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 7वा, भारताचा सध्या शिक्षणावरील खर्च GDPच्या किती टक्के आहे? म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरामध्ये शिक्षणावरती जो खर्च केला जातो तर एकूण लक्षात घ्या देशाच्या शिक्षणावरील खर्च सध्या किती आहे? 3%, 4.43%, 5.2%, 2.5%. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 4.43%. सध्याची गुंतवणूक उद्दिष्टापेक्षा कमी असून ती 6% वाढवणे महत्त्वाचे आहे आणि हाच शैक्षणिक धोरण NEP 2020चा महत्त्वाचा हेतू आहे. शिक्षणावरील खर्च वाढला पाहिजे जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळेल. प्रश्न 8वा, पुढीलपैकी कोणता NEP 2020चा मूलभूत स्तंभ नाही? पहिला आहे गुणवत्ता, गुणवत्ता तर आहेच. दुसरा आहे जबाबदारी, आहेच. आणि केवळ व्यावसायिकता. तर ऑप्शन क्रमांक क यातील हा जो स्तंभ आहे तो शैक्षणिक धोरण 2020चा नाही आहे. त्यामुळे केवळ व्यावसायिकता लक्षात घ्या हा महत्त्वाचा उद्दिष्ट नाही. ऑप्शन क्रमांक क हे लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पण याच्यामध्ये NEPचे स्तंभ लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पहिला स्तंभ आहे ॲक्सेस, ते म्हणजे समता, गुणवत्ता, त्याचबरोबर परवडणारी किंमत आणि जबाबदारी. तर ही महत्त्वाची मूल स्तंभ आहेत. प्रश्न 9वा, नवीन शैक्षणिक संरचनेनुसार लक्षात घ्या की नवीन शैक्षणिक संरचना सगळ्यांना माहिती पाहिजे. 5+3+3+4. तर ही महत्त्वाची संरचना माहिती पाहिजे. तर या संरचनामधील पहिली जी 5 वर्ष आहेत ती कोणता टप्पा दर्शवतात? पहिला आहे प्राथमिक, दुसरा आहे पायाभूत, तिसरा आहे माध्यमिक आणि चौथा आहे पूर्व प्राथमिक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पायाभूत म्हणजेच फाउंडेशनल. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की 3 वर्ष अंगणवाडी आणि 2 वर्ष पहिली आणि दुसरी असा एकूण 5 वर्षांचा यामध्ये समावेश होतो. प्रश्न 10वा आहे नवीन संरचनेमध्ये कोणता वयोगट शालेय शिक्षणात प्रथमच अधिकृतपणे समाविष्ट झाला आहे? याच्यामध्ये 0 ते 3 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 5 ते 8 वर्ष, 7 ते 10 वर्ष. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. कारण का संरचनेमध्ये पहिला 3 ते 6 वर्ष शालेय शिक्षणाच्या गटामध्ये नव्हता, तो आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कारण का पूर्वी शाळेमध्ये जायचं असेल पहिलीमध्ये तर 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे होती आणि आता हे 3 वर्षापासूनच सुरू करण्यात आलेलं आहे. कारण का 3 वर्षापासूनचे पूर्व प्राथमिक जी शाळा आहे म्हणजेच अंगणवाडी असेल किंवा ज्युनियर KG सिनियर KG असेल तर याला देखील शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग समजला जातो. त्यामुळे लक्षात घ्या की अधिकृतपणे हा जो गट आहे 3 ते 6 वर्ष तो देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न 11वा, ECCE या संज्ञेचा अचूक विस्तार काय? अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, एलिमेंटरी चाइल्ड केअर एज्युकेशन, अर्ली चाइल्ड सेंटर ऑफ एज्युकेशन, एव्हरी चाइल्ड केअर एज्युकेशन. तर या ECCEचा अचूक विस्तार म्हणजे अचूक एक्सप्लेनेशन आहे ऑप्शन क्रमांक अ अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की बालपणाची जी सुरुवातीची काळजी आणि शिक्षणावर भर देणारी ही महत्त्वाची ECCE ही योजना आहे. 12. शाळेत व्यावसायिक शिक्षणाची वोकेशनल एज्युकेशन सुरुवात कोणत्या इयत्तेपासून NEP 2020 नुसार होणार आहे? व्यावसायिक म्हणजे सगळ्यात घ्या ज्या शिक्षणातून व्यावसायिक लक्षात घ्या म्हणजे व्यवसायभिमुख जे शिक्षण असतं त्याला व्यावसायिक शिक्षण असे. प्रश्न 12वा, शाळेत व्यावसायिक शिक्षणाची वोकेशनल एज्युकेशन सुरुवात कोणत्या इयत्तेपासून होईल? ऑप्शन अ 5वी, 8वी, 6वी आणि 9वी. नोकरी मिळेल किंवा व्यवसायाच्या दृष्टीने जे शिक्षण दिले जातं त्याला व्यावसायिक शिक्षण असं म्हणतात. तर NEP 2020 नुसार व्यावसायिक शिक्षणाचा समावेश शैक्षणिक प्रक्रियेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 6वी. तर 6वी पासून विद्यार्थ्यांना बॅगलेस डेज आणि इंटर्नशिपद्वारे कौशल्य शिकवली जातील. इंटर्नशिपची जी कौशल्य असतील तर त्या स्किलचा समावेश 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये NEP नुसार करण्यात आलेला आहे. प्रश्न 13वा, नवीन धोरणानुसार किमान कोणत्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण
कंपल्सरी म्हणजे अनिवार्य करण्याचा आग्रह आहे. इयत्ता 3री, 5वी, 10वी आणि पदवी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कमीत कमी इयत्ता 5वीपर्यंत मराठी किंवा मातृभाषा कंपल्सरी करण्याची अट आहे ती सुचवण्यात आलेली आहे. कारण का मुलाला संकल्पना त्याच्या स्वतःच्या भाषेत लवकर समजतात, म्हणून किमान 5वीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण या गोष्टीला NAP 2020 नुसार प्राधान्य देण्यात आलेलं आहे. प्रश्न 14वा, शालेय शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम NCFSC तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? UGC, NCTE, NCERT आणि CBSE. तर या प्रश्नाचं उत्तर आहे NCFSE. तर याची अभ्यासक्रम करण्याची जी जबाबदारी आहे, आराखडा मॅपिंगची जबाबदारी NCERT कडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण का शालेय अभ्यासक्रमाचा राष्ट्रीय आराखडा तयार करण्याचे काम NCERT करतं. प्रश्न 15वा, बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा करण्यासाठी कोणता बदल सुचवला आहे? एक आहे परीक्षा रद्द करणे, वर्षातून 2दा परीक्षा घेण्याची सोय, केवळ बहुपर्यायी प्रश्न, घरून परीक्षा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या की वर्षातून 2दा परीक्षा घेण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी झाली पाहिजे. तर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना स्वतःमध्ये बदल किंवा सुधारणा घडवण्यासाठी ही संधी देण्यासाठी वर्षातून 2दा परीक्षा घेण्याची सोय हा बदल NAP 2020 नुसार सुचवलेला आहे. प्रश्न 16वा, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा आहेत, तर यांच्या स्वरूपामध्ये NAP 2020 नुसार काय बदल होणार आहे? तर त्या कायमच्या बंद होतील, त्या अधिक सोप्या आणि समग्र केल्या जातील, त्या राज्य स्तरावरती घेतल्या जाणार नाहीत आणि वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. कारण का त्या अधिक सोप्या आणि समग्र केल्या जाणार आहेत. कारण का घोकमपट्टीपेक्षा ज्ञानाच्या उपयोजनात्मक म्हणजेच ॲप्लिकेशन बेसवरती या 10वी आणि 12वीच्या परीक्षा यांचा समावेश यामध्ये केला जाणार आहे आणि म्हणूनच त्या अधिक सोप्या आणि समग्र केल्या जाणार आहेत. म्हणजेच ॲप्लिकेशन बेस स्वरूपातली जी परीक्षा आहे ती होणार आहे. म्हणजेच केवळ घोकमपट्टी करावी लागणार नाही आहे, तर विचार करून लक्षात घ्या ॲप्लिकेशन बेस स्वरूपातले प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. 17वा प्रश्न, 6वी ते 8वीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्या विषयावर प्रकल्प करणे अनिवार्य असेल? अवकाश विज्ञान, भारतातील भाषा, जागतिक इतिहास, माहिती आणि तंत्रज्ञान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की भारतीय ज्या भाषा आहेत तर या भाषांवरील प्रकल्प करणे अनिवार्य असणार आहे. कारण का भारताची भाषिक विविधता समजून घेण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत हा प्रकल्प असणार आहे. एक भारत श्रेष्ठ भारत याप्रमाणे लक्षात घ्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना एक प्रकल्प कमीत कमी भारतीय भाषा ज्या आहेत यावर असणार आहे. उच्च शिक्षणातील नोंदणीचे प्रमाण GER 2035 पर्यंत किती टक्के करण्याचे लक्ष्य आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 2035 पर्यंत GERचे नोंदणीचे प्रमाण म्हणजे शैक्षणिक प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना आणण्याचं प्रमाण 50% पर्यंत. तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे 30%, 50%, 75%, 100%. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 50% पर्यंत. कारण का उच्च शिक्षणात जास्तीत जास्त तरुण सहभागी व्हावेत म्हणून हे महत्त्वाकांक्षी 50% पेक्षा जास्त लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. नवीन पदवी अंडर ग्रॅज्युएट शिक्षण रचनेत आता काय बदल होणार आहेत? म्हणजेच बदल करण्याचं काय वैशिष्ट्य NAP 2020 नुसार असणार आहे? प्रश्न पहिला 3 किंवा ऑप्शन पहिला 3 किंवा 4 वर्षे कालावधी, मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पर्याय, ABC मध्ये क्रेडिट साठवणे, वरील सर्व. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी या वरीलपैकी नवीन अंडर ग्रॅज्युएट शिक्षण जी रचना आहे तर याच्यामध्ये 3 किंवा 4 वर्षांचा कालावधी असणार आहे. मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पर्याय असणार आहे. त्यानंतर ABC कार्डमध्ये क्रेडिट साठवणे हे देखील असणार आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. कारण का याच्यामध्ये लवचिकता, क्रेडिट साठवणे आणि कधीही प्रवेश निगमन करण्याची सोय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 20, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सगळ्यांना माहिती आहे. ABC म्हणजे काय? शैक्षणिक कर्जाची बँक, विद्यार्थ्यांचे डिजिटल क्रेडिट साठवून केलेलं केंद्र,
मोफत पुस्तकांची बँक, शिक्षकांची पगार बँक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यांचे डिजिटल क्रेडिट साठवणूक केंद्र. म्हणजेच विद्यार्थ्याला सगळा त्यांचा एज्युकेशनल डेटा ॲक्सेस करण्यासाठी ABC आता क्रेडिट कार्ड जे आहे, अकॅडमिक बँक क्रेडिट जे आहे म्हणजेच ABC कार्ड आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. ABCचा लॉंग फॉर्म पण पाहू शकता, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, अशा प्रकारचा हा लॉंग फॉर्म होतो. 21वा प्रश्न, वैद्यकीय आणि विधी शिक्षण वगळता सर्व उच्च शिक्षणासाठी कोणती सर्वोच्च संस्था असेल? वैद्यकीय आणि लॉ जी विधी शिक्षण आहे वगळता सर्व उच्च शिक्षणासाठी कोणती सर्वोच्च संस्था असणार आहे? UGC, HECI म्हणजेच हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, AICTE, MCI. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे HECI. त्याचं लॉंग फॉर्म आहे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. तर लक्षात घ्या, ही भविष्यात UGCची जागा घेणारी एकमेव नियामक संस्था आहे असेल. तर सध्या UGC अंतर्गत ही सर्वोच्च संस्था आहे आणि याच्यानंतर HECI ही संस्था या संस्थेची UGCची जागा आता घेणार आहे. संशोधनासह पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्याला किती वर्षे पूर्ण करावी लागणार आहेत? संशोधन म्हणजेच रिसर्च सोबत जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर किती वर्षे पूर्ण करावी लागतील? 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे किंवा 6 वर्षे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 वर्षे. सध्या 4थ्या वर्षी संशोधनावर रिसर्च असतो, तर पदवी 3 वर्षाची आणि 4था वर्ष जो आहे तो रिसर्च यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. म्हणून विद्यार्थ्याला कमीत कमी 4 वर्ष पूर्ण करावी लागणार आहेत. प्रश्न 23वा, उच्च शिक्षणात मानक निश्चित म्हणजे स्टँडर्ड सेटिंग जे आहे तर या करण्यासाठी कोणती परिषद असेल? GEC, जनरल एज्युकेशन काउन्सिल, NAC, NAC, HEGC, NHERC. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे GEC, जिचा अर्थ होतो जनरल एज्युकेशन काउन्सिल. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. प्रश्न 24वा, उच्च शिक्षण संस्थांना निधी वाटप म्हणजेच फंडिंग करण्याचं काम कोण करेल? ऑप्शन A NHERC, HEGC म्हणजेच हायर एज्युकेशन ग्रांट काउन्सिल, NAC आणि GEC. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हायर एज्युकेशन ग्रांट काउन्सिल HEGC. तर तिला असं म्हणतात उच्च शिक्षण संस्था आहेत, यांना निधी म्हणजेच फंडिंग करण्याचं काम ही संस्था करणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक B हे अचूक उत्तर आहे. कारण का महाविद्यालयांना आर्थिक मदत आणि अनुदानासाठी ही स्वतंत्र जी परिषद आहे ही संस्था असणार आहे. प्रश्न 25वा, सन 2030 पर्यंत शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय अनिवार्य असेल? याच्यामध्ये DELED असेल, 4 वर्षांचे एकात्मिक BEd, इंटिग्रेटेड BEd असेल का केवळ पदवी MEd? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 4 वर्षाचं एकात्मिक BEd शैक्षणिक वर्ष 2030 पर्यंत लक्षात घ्या किमान शैक्षणिक पात्रता शिक्षकांना असणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच 4 वर्षाचे एकात्मिक BEd आहे त्याला भविष्यात व्हॅल्यू येणार आहे. 26 शिक्षणाचा तंत्रज्ञानात वापर 26वा प्रश्न, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर सुलभ करण्यासाठी स्थापन होणारी संस्था कोणती? NCERT, NETF, त्याला नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फॉर्म, AICTE, NTA. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या NETF, तिला म्हणतात नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फर्म जी आहे ती संघटना शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर सुलभ करण्यासाठी स्थापन होणारी संस्था आहे. ऑप्शन क्रमांक B हे अचूक उत्तर आहे. 27 अभ्यास सोपा आणि व्यक्तिगत करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर NAP धोरणात सुचवलेला आहे? 3D पेंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, टेलिव्हिजन यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. सध्या शिक्षणामध्ये याचा वापर केला जात आहे आणि याचाच वापर तंत्रज्ञानामध्ये लक्षात घ्या व्यक्तिगत करण्यासाठी किंवा अभ्यास सोपा करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर NAP 2020 मध्ये सुचवण्यात आलेला आहे. प्रश्न 28वा, शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी कशावर भर दिला जाईल? मुलाखत आणि वर्गाध्यापन, प्रात्यक्षिक, केवळ TET स्कोर,
केवळ पदवीचे गुण, शिफारस पत्रे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुलाखत आणि वर्गाध्यापन प्रात्यक्षिक. लक्षात घ्या, TET तर सगळ्यांना अनिवार्य आहेच, पण याचबरोबर लक्षात घ्या की मुलाखत आणि वर्गाध्यापन जे आहे ते अनुभवी शिक्षकांकडून. तर शिक्षकाची शिकवण्याची प्रत्यक्ष क्षमता तपासण्यासाठी नुसत्या परीक्षा उपयोगाच्या नसून परीक्षेपेक्षा मुलाखत आणि वर्गाध्यापन प्रात्यक्षिक असणे ह्या क्षमता घेण्यासाठी लक्षात घ्या मुलाखत आणि डेमॉन्स्ट्रेशनवरती भर दिला जाणार आहे. TET पण कंपल्सरी असणार आहे, पण ऑप्शन क्रमांक अ हे अचूक उत्तर आहे. नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणते मिशन सुरू केले आहे? गुरु शिष्य मिशन, राष्ट्रीय मार्गदर्शक मिशन, नॅशनल मिशन ऑफ मेंटॉरिंग, शिक्षक विकास योजना, आदर्श शिक्षक मिशन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या NMM म्हणजेच राष्ट्रीय मार्गदर्शक मिशन. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नॅशनल मिशन ऑफ मेंटॉरिंग तर याचं हे अचूक उत्तर आहे, कारण का अनुभवी शिक्षकांकडून नवीन शिक्षकांना प्रशिक्षण मिळण्यासाठी हे मिशन असणार आहे. 30वा प्रश्न, शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी त्याला प्रमोशन असे म्हणतात, कोणता निकष सर्वात महत्त्वाचा असेल? सेवाकाळ, सिनियरिटी, गुणवत्ता आणि कामगिरी, परफॉर्मन्स, शैक्षणिक पदव्यांची संख्या, राजकीय ओळख. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तर केवळ सिनियरिटीवरती अवलंबून न राहता म्हणजे पदोन्नती न देता कामाच्या गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे, आणि म्हणून गुणवत्ता आणि कामगिरी ही शिक्षकांच्या प्रमोशनसाठी महत्त्वाचा निकष लक्षात घेतला जाणार आहे. तर अशा प्रकारे NAPवरती आपण महत्त्वाचे 30 प्रश्न पाहिले. तर उर्वरित 30 प्रश्नांचा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.